शेतकरी बंधूंनो राम राम. आपण काय केलं तर शेतकरी बंधूंनो की खोडा ऊस तिसऱ्या आणि चौथ्या वर्षीचा खोडा ऊस आपण मोडा होता आणि मोड्याच्या नंतर ऊस मात्र मिशननी गेलेला होता आणि मिशननी गेल्याच्या नंतर आपण त्याच्यावर काय केलं डायरेक्ट रुटर मारलं. 1 महिना वाळून दिलं. वाळून दिल्याच्या नंतर हे केलं रुटर मारलं आणि रुटर मारल्याच्या नंतर नांगरट केली आणि नांगरट केल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं होतं परत रुटर मारायचं होतं. मग परत आपण काय केलं रुटर मारलं. आता रुटर मारल्याच्या नंतर मग जे पाचटाचा बुकटा झालता का तेवढाच बुकटा आणि आपल्याला मी माग व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की आपण काय करणार आहे ह्याच्यामध्ये एक मोगडा हाणून बघणार आहेत आणि मोगडा हाणल्याच्या नंतर खालून काय निघत आहे का नाही ते बघायचं आहे आणि जर निघल्याच्या नंतर आपल्याला जर जास्त वाटलं ते समजा चोंदण निघलेलं पाचटाचं म्हणा ऊसाचं म्हणा त्याच्या बुडक्याचं म्हणा तर आपल्याला काय करायचं आहे डबल रुटर मारायचं होतं. तर तत्पूर्वी काय केलं आपण मोगड्याचं काम चालू केलेलं आहे. मात्र हे जे तुम्हाला प्लॉट दाखवलं को मी हे मिशीनने तुटून गेलेलं आहे बरं का. त्या अगोदर मी तुम्हाला काय करतो मोगडा कसा बनविला आहे म्हणजे त्याचा अंतर किती हे तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. आता मोगड्याचं काम सुरू आहे बघा. आपल्या घरचेच आऊत बैल आहे. जेवढं खर्च कमी करता येईल का तेवढा खर्च आपण वाचविण्याचा प्रयत्न करतो. उभा राहा. हे लोखंडी आवत आहे बघा आणि लोखंडी आवतामध्ये हे बघा हे नटाव लावलं की 2 फूट हे नटाव लावलं की 2.5 फूट आणि ह्या नटाव लावलं की 3 फूट असं थोडं तिकडं कर पलकड उचल वाकडा कर वाकडा. हे बघा हे तुम्ही पाहू शकता. तर हे बघा हे त्याचे फण आहेत. अगदी 3 फुटाची जी पास बसती का त्या पासाचा मोगडा केलेला आहे. हे बघा सर्व लोखंडी. ह्या दोन्हीच्या मधलं अंतर 18 इंच आणि ते 18 इंच 18 दोन्ही 36 होतं आहे. म्हणजे 3 फुटामध्ये 3 फूट लावलेले. तर आपण हानीत असताना काय करतो फटफुटीत नाहीत काय नाही डायरेक्ट आहे तसाच मोगडा चालत आहे आणि लागलं का नाही ओढून घेता येळस ही जी फट आहे का ह्या फटाच्या बाहेरून आणतो. चलू दे हौश. आता काय निघलंय का नाही निघलंय त्या तासाच्या बाहेरून चलू दे. निघलंय का नाही निघलंय ते तुम्हाला मी थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करतो बरं का. हे बघा हे इतकं पाचट आहे आणि हे जे पाचट आहे का हे पाचट आता रुटर जरी मारलं का तरी हे बारीक होणार नाही बरं का. कारण जेवढं बारीक व्हायचं तेवढं बारीक झालेलं आहे आणि जे कुठं मोठं असे ऊस पीस आहेत का हे बी काही करणार नाहीत. आता आपण काय करणार आहे तर आता 18 इंचाचं तुम्हाला मी अंतर दाखवलं आहे. हीच टिपण म्हणायचं थोडक्यात. आता मशीन पेरणी यंत्र दुसरं आहे. मी खाली एक टिपण हे करा कमेंट करा तर पेरणीचा बी व्हिडिओ मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करीन. आता ह्याच्यामध्ये काहीच होणार नाही म्हणजे 18 इंचाची पेरणी करताना सर्व हे चोंदण आहे का हे त्याच्यामधून 18 इंचाच्या फटीतून बोलणार आहे म्हणजे निघून जाणार आहे आणि पेरणी व्यवस्थित होणार आहे. मात्र एक अडचण कोणची येणार आहे माहिती का ते सांगतो मी की ह्याच्यामध्ये राशनी होणार नाही. त्याच्या पेरणी यंत्राच्या मागं राशनी होणार नाही आणि नाही राशनी झाली तरी काय हरकत नाही. आपण काय करणार आहेत एक पालती लोडी आवताची म्हणणार या गाठीची करणार आहेत. सर्व बी झाकून घेणार आहेत आणि पेरणी कंप्लीट होणार आहे. मात्र काय होणार आहे 3.5-4 महिने सोयाबीनचं पीक आहे. त्या पिकामध्ये ऊस लावूस तर ह्याच्यामध्ये काहीच राहणार नाही बरं का. सगळं निघून जाणार आहे. ते बी मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करीन. तत्पूर्वी हे तुम्हाला हे दाखवण्याची इच्छा होती. आता उद्या परवा दिवशी कवा शाबीत पाचाटाचा इकडं वावर आहे बाजूला त्याच्यामध्ये मोकळा झाल्यानंतर ती एक तुम्हाला व्हिडिओ मी देण्याचा पण नक्की प्रयत्न करीन बरं का. तर शेतकरी बंधूंनो माहिती कसं काय वाटली काय नाही एक कमेंट जरूर करा. एक कमेंट करा एक लाईक करा. व्हिडिओ जर आवडला तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईबर करा बरं का. भेटू आपण. आता हे जे रान आहे का हे रान शाबीत पाचाटच आहे. आता रुटर मारलं आहे बघा अर्ध्या अंगी. ट्रॅक्टर उभं आहे तिथं काहीतरी अडचण आली ट्रॅक्टरवाले दादा गेले तर आता उद्या हाणलं अगर उद्या परवा मोगड्याचं काम चालू झालं का नक्की तुम्हाला इथला व्हिडिओ देण्याचा मी प्रयत्न करीन. तत्पूर्वी धन्यवाद. राम राम.